तर हाय गाईज, स्वागत आहे तुमचं परत एकदा सीएन ब्लॉगमध्ये. तर सुरू करूयात आपण आपल्या एका नवीन ब्लॉगला. तर टेरेसवर आलोय कारण घरात जरा असं दंगा चाललेला, त्यामुळे जरा निवांत बोलायचं आहे. त्यामुळे मी जरा टेरेसवर आलोय आणि टेरेसच्या दाराला कुलूप आहे, त्यामुळे जरा असं इथं बाहेर बसलोय. हा ब्लॉग जरा वेगळा असणार आहे, मला तुमच्याशी बोलायचं आहे. तर गाईज आपली गाडी भरकटलेली आणि माझं जरा फिटनेसकडं पूर्ण दुर्लक्ष झालेलं. म्हणजे एक 2-3 दिवसामागं मी जरा स्वतःला आरशात बघितलो तर असलं घाण वाटायला तर सांगतो. म्हणजे स्वतःला असं आरशात बघूच वाटेना. कॉन्फिडन्स लेवल एवढा कमी झालाय. ही गोष्ट अशी आहे की फिटनेस रिलेटेड आपण ज्यावेळी फिट असतोय त्यावेळी बाबा आपल्याला असं एक कॉन्फिडन्स लेवल असतो की बाबा आपण एक फिट आहे किंवा चार चौघात आपण असं बोलू शकतोय. पण आता एवढा असं कॉन्फिडन्स लेवल कमी झालाय, म्हणजे चार चौघात आपण असं वाटतंय स्वतःला की आपल्यात काहीतरी कमतरता आहे. म्हणजे असं बॉडी एवढी चेंज झाली की तुम्हाला दाखवतो. पण मध्ये एक फुटेज टाकतो बॉडीचं, माझी आजची बॉडी कंडिशन काय आहे. म्हणजे पूर्ण बॉडीची वाट लागली आहे. आणि आता नवीन वर्ष पण सुरू होणार आहे. तर आपलं ध्येय एकच आहे की आपण व्यवस्थित जिमला जाणे, व्यवस्थित फिटनेसकडे लक्ष देणे, चांगला डाएट करणे, हेच माझं ध्येय आहे आता. आणि तुम्हाला माझं डेली रुटीन व्लॉग्स येत राहतील आता इथून पुढं 100%. आणि अजून एक सांगायचं झालं तर मी एक नवीन जिम चालू करतोय. म्हणजे आता आपल्याला एक वाईब येत असते प्रत्येक जिमची. तर अशीच एक जिम बघितलोय मी. तिथं जास्त माहोल नाही आहे, एकदम रिलॅक्स वाटते त्या जिम मध्ये गेल्यावर, एक वाईबच तयार होत्या. तर तुम्हाला दाखवतो ती जिम. म्हणजे एक जिम टूर वेगळा आहे, तुम्हाला तो एक ब्लॉग येईल, पण तुम्हाला तेवढंच एक बारीक मध्ये फुटेज पण दाखवतो तुम्हाला. तर असा सगळा ह्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवणार आहे. आणि तुम्ही हा ब्लॉग एन्जॉय करत राहा, कंटिन्यू बघत राहा आणि मला नक्की कमेंट मध्ये सांगा की हा ब्लॉग कसा होतोय आणि कसा झालाय. तर आपण डायरेक्ट आता भेटूयात जिम मध्ये. तर गाईज आता जिम मध्ये पोहोचलोय आणि आज आपल्याबरोबर पार्टनर आहे यश, माझा मित्र. आणि आता जिम मध्ये जाऊयात आणि आता आपला वर्कआउट बघूयात आता काय असणार आहे. तर तुम्ही बघत राहा ब्लॉग. तर आता आपला वॉर्मअप करून झाला आहे आणि आज आपला मिक्स वर्कआउट असणार आहे. आपण वर्कआउटला स्टार्ट करणार आहे. तर गाईज आपण जिम करून सगळे आपली कामं करून परत घरी आलोय आणि आपण एक ॲमेझॉनवरून पार्सल मागवलेलं, ते पार्सल पण आले आणि त्याचं आपण अनबॉक्सिंग करूया आणि तुम्हाला दाखवतो त्या पार्सलमध्ये काय आहे. तर बघा तुम्ही. तर हे पार्सल आहे आणि आपण साईडला ठेवलेलो. तर आता आपण काढूया याला. आणि गाईज आपण पार्सल अनबॉक्सिंग करायला एकदम एक्सायटेड असते. म्हणजे प्रत्येक अनबॉक्सिंग हे असं काय तर वेगळं फील देते. आणि आता तुम्हाला दाखवतो त्यात काय आहे. तर आपण काढूया आता. तर गाईज आता आपण हे ओपन केलंय आणि हे हाय शू बॉक्स. तर हे शूज ठेवायचं बॉक्स आहेत आणि हे प्रत्येकाचं स्वप्न असते, म्हणजे मुलांचं तरी. आणि आपली अशी छोटी छोटी स्वप्न पूर्ण झाल्यात, कारण हे बॉक्स महाग येतात. एक बॉक्स कमीत कमी 800-900 रुपयाला असेल. तर ते आपण आता काढूयात पहिला. तर हे आता असं सुट्ट येते, म्हणजे हे पार्ट वाईज येते. तर आपण आता हे जोडून घेऊयात. आपण टोटल 6 बॉक्स मागवल्यात आणि आपल्याकडं शूज पण झाल्यात. तुम्हाला शूज पण दाखवतो कुठले कुठले शूज आहेत माझ्याकडं. तर हे पहिला आधी जोडून घेऊया. तर गाईज आपला फायनली एक बॉक्स जोडून झाला आहे आणि असलं भारी वाटाले. आणि ह्यात शूज असलं दिसणार आहे खतरनाक. तर गाईज आपलं फायनली सगळे बॉक्स सगळं जोडून झाले. आणि कसं बॉक्स दिसायला ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा, कारण असलं भारी वाटायला ते बॉक्स. आणि ह्यात मी अजून तुम्हाला जरासं वेट करायला लागणार आहे. अजून आपला ब्लॉग हाय, कारण ह्यात मी अजून लाईट लावणार आहे. आणि ज्यावेळी लाईट लावल आणि ह्यात शूज घालल त्यावेळी काय दिसल आई, मी इमॅजिन करूनच माझं डोकं फिरालंय.
आणि मिडल क्लास मुलांचं हेच स्वप्न असतं की बाबा छोट्या छोट्या गोष्टीतून पुढं जात राहायचं आणि त्यातनं आनंद कसा भेटतोय हे महत्त्वाचं असते. आणि माझं स्वप्न हेच आहे की बाबा हळूहळू का घेणार पण आपल्याला जेवढं झेपतंय तेवढं आपण 100% करणार. आणि त्यातलंच आपण हे शू बॉक्स घेतलंय आणि यात आता शूज घालणार आहे आपण भारीतलं. म्हणजे माझ्याकडे जे आहे ते आपण बघूयात. आपण आता ब्लॉग कसा होतोय कारण उद्या मित्र येणार आहे. तो मित्र आल्यावरच आपण हे लाइटिंगचं सगळं काम करणार आहे यात. तर बघूया आपण. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. तर तुम्हाला काल दाखवलेलं मी शू बॉक्स मागवलेलं आणि यात तुम्हाला सांगितलेलं की लाईट लावणार आहे. आणि हे माझी मित्र आल्यात आता लाईट लावायला आणि ही मित्र सगळी इलेक्ट्रिशियनचे आहेत. त्यामुळे बघूया आता आपण काय ही मित्र करतात त्या लाइटिंगचं काम कसं करतात. आणि तुम्ही ब्लॉग बघत राहा आणि मजा येणार आहे आता ब्लॉग मध्ये. आता बोल की आता बोल. मी म्हणतो त्या 100चं माळ लावूया जुनी. हे काय म्हणाल्यात त्या दिवाळीला आपण बिल्डिंगला लाइटिंग मध्ये सोडते की तसलं लावूया म्हणाल्यात. अरे लेकाच्या काहीतरी नवीन काय सांगा. भिंतीत होल ड्रिल मारायचं मशीन आणलंय. तू त्यात का मारायला याला ड्रिल मशीन आण म्हणलं आणि भिंतीत मारायची ड्रिल मशीन आणलाय या कार्यकर्त्यानं. हे पोरग पुण्यास आले खास लाइटिंग लावायला. हे एमएससीबीत आले आणि डायरेक्ट धंदा सोडून आला. हे डोकं लावल्यात काय चारीकडनं लावायला. चारीकडनं कुठं लावतो ते लेऊ ते. हे इकडनं लावायचं चारीकडनं लावायचं की चारीकडनं कुठं पुढे पुढे फोकस पडतो याच्यावर. नाहीतर मग असं लावायचं इकडं असं मग मी तसंच म्हणाले रे. चौकोन लावूया. ते चारी बाजूने पडते रे. तसं सांगतो तुला. हे सेपरेट असं 2 कनेक्शन इकडं ह्याचं 2 कनेक्शन असं सेपरेट घेऊन ह्याचं दोन्हीचं कनेक्शन एकाच ठिकाणी घ्यायला पाहिजे असं करायचं आहे. ते साहित्य आणायला पाहिजे तसं. ते एमएससीबी कडनं जाऊन मंजूर करून घ्यायला. क्रिकेट पाहिजे तुम्हाला. 3 पीस नको काय मेल फिमेल करायला पाहिजे इथं. मग ते मेल फिमेलचं हे जुगाड लावायला पाहिजे असा जुगाड करायला पाहिजे आणि तिथं ठेवायचं आपल्याला. आता आपलं काय घ्यायचं. तर आता आम्ही साहित्य आणतो जाऊन. तर काही आता आम्ही सगळं सामान आणलेलं आहे आणि आता लाईट लावायला लाईट जोडायला आपण आता सगळी तयारी केली आहे. आणि हो बघा अरे फोडायचं नाही अरे बॉक्स कसले ड्रिल मशीन आणलाय बघा. आमच्याकडे जेवढं तेवढं आम्ही आणले. मस्त रे. तर आता जरा सामान काढायला तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने आम्ही काय करणार आहे. तुम्ही बघत राहा ब्लॉग. पण तसं नाही आहे. आमचं जायचं पहिला इथपर्यंत घेतलं चाललं असतं की ग. हा ते चाललं काय पाहिजे कशाला. काही उपयोग नाही काही शिक्षणाचा काही एक गाडीचा उपयोग नाही. तास झालं बसल्यात आता ह्या फक्त एवढी स्ट्रीप जोडल्यात. दाखवते की थांबा. हे बघा एवढी स्ट्रीप जोडल्यात. तुला कशाला पाहिजे रे. आम्ही करून देतो तुला. गप बस तू. चपले चमकले म्हणजे शपथ रे बाबा. तर आता मी पोरांना आमच्या नाश्ता आणलोय. पोरं भुकवल्यात लई काम केल्यात पोरं. 2 तास झालं एवढं जोडून झाले फक्त. ते बाबा खाऊन घ्या या. तर आता खाऊन घेतो आणि मग प्रॉपर कामाला बसतो कारण हे आज व्हायलाच पाहिजे काय बी करून. काहीच आता अथंग परिश्रमानंतर ना ह्यांनी काय जर जुगाड लावल्यात. आता ट्रायल घ्यायला गणपती बाप्पा आई पचका झाला रे. लागलं अरे ह्याला मागे टाकाय पाहिजे. अरे मागं टाकूया की भारी दिसते रे अजून भारी दिसेल. तर नाही वाटत. तर गाईस आपला प्लॅन सक्सेस झालाय. कसा दिसतोय धनगा विषय हे तुम्हाला आता एकदम सगळं जोडून दाखवतो. आता पहिला खाऊन घेतो आम्ही सगळं घेतलंय आम्ही वाढून. तर आता फक्त 10% काम बाकी राहिलंय. आपलं 90% काम झालेलं आहे. आणि ही ट्रिक आम्हीच म्हणून फक्त केल्या. दुसरा कोण असता तर केला नसता कारण खुजले आहे. असला शोक आहे वेगवेगळं त्यातला ह्यो एक मेल कुठे आहे. मेल येत आहे. तर आता फक्त 10% काम बाकी राहिलंय. ते सगळं करून मग तुम्हाला फायनल रिझल्ट दाखवतो की काय कसं होतंय. सकाळी जवळजवळ 11ला बसलोय ते आत्ता किती वाजल्यात 7 वाजल्यात. तर एवढा वेळ लागलाय तर तुम्ही ब्लॉग बघत राहा. त्याला हे मारलाय. तर काही आता 100% काम आपलं कम्प्लीट झालंय. हे लास्ट SMPS जोडायला आपला भाऊ आता इथं कनेक्ट करणार आणि मग बघणार हे कसं सक्सेस झाले का नाही. मला तर भ्या वाटायला आता. थांब लाईट बंद करतो. थांब ही सगळी लाईट बंद करतो. हे काढू काय हे काढूया. तिथनं लाईट बंद कर सगळी. वर घालाले अरे आंधळ्या सगळं. थांब हे बंद करू. हे थांब
हा चालू कर. त्याला दिसायला पाहिजे काय करायचं. अरे त्याचं साईडचं बटन आहे रे. ह्यो कुठे गेलाय बघ, ह्यो गायब झालाय. अरे कुठं आहे पत्या मोर्या. चालू झालं. त्यानं काय तर काय विषय कसं दिसताले बघ. आई ग खतरनाक सगळे लागले. झाले की सगळं लागले लागले. आई ग आई शप्पथ. आई ग कसं बरे वाटायला मला. काय तर केलं पोराने काय तर केलं. आय एवढा काय तर फायदा झाला सकाळचा एवढं जागून. आई ग ह्यात शूज घालून तुम्हाला दाखवतो. ही पोरं जाऊ देत मग तुम्हाला एक एक शूज घालून दाखवतो. शूज आणि बघितल्यावर उद्या दे इकडे जाणार आहे या ऐकून देणार सगळा डाव अंगलडा येऊ. तर गाईज आपलं काम सक्सेसफुल झालंय एकदम खतरनाक. मेन कार्यकर्ता या कामाचा संकेत भाऊ, पत्या भाऊ, ओमकार भाऊ धन्यवाद तुमच्या तिघांचं. आता हे आपल्याला ज्या ठिकाणी ठेवायचं आहे तिथं आपण ठेवणार आहे. म्हणजे गॅलरीत ठेवायचं आपल्याला हे सगळं. तर आपल्याला इथं ठेवायचं आहे हे सगळं आणि हे ठेवून घेतो आणि मग तुम्हाला दाखवतो फायनल रिझल्ट करून झालेला आहे. आणि आपण आता शूज घ्यायला चाललोय. आता शूज घेऊया आपण. आपली पोरं सगळी एवढं मदत केलं आपल्याला त्यामुळे सगळ्या आपल्या पोरांच्या समोरच शूज सगळा आपण अनबॉक्सिंग करूया. हे आपलं शूज आहे. हे आपलं सगळं शूज कलेक्शन आहे. तर आता आपण घेऊया आणि शूज तुमच्या समोर सगळं ओपन करतो आणि मित्रांसमोर पण ओपन करतो. नाहीतर रडायला नको नंतर ना. चल तर आपलं पहिलं स्निकर आहे नायकीचंच. तर हे वाला आपलं पहिलं स्निकर आहे. तर आता हे पहिला पण घालूया. आता दुसरं आहे ते पण नायकीचंच आहे एसबी तुम्हाला माहितच असेल. ते स्वेटेड मध्ये आहे. हे पण नायकीचंच आहे स्निकर. ते पुमाच देत आहे पुमाच एक. तर हे आपल्याकडे पुमाच एक आहे. आमच्या दादाचा एक मित्र आहे योगेशा म्हणून तो मला हे दिलेला. तर हे पण मी सांभाळून ठेवले आणि चांगला आहे एकदम खतरनाक. तर हे पण ठेवूया आपण. हे स्केचर्स आहे. हे काय स्पोर्ट्स शूज आहे. आपल्याकडे सगळं नवीन कलेक्शन आहे. सगळं नवीन लॉट. हे स्पोर्ट्स शूज आहेत आपल्याकडं. ते अजून मी ओपन केलेले नाही आहेत. फर्स्ट टाइमच तुमच्यासमोर ओपन केलं. ठेवा आणि लगेच काय मला दे. जावा तुम्ही उद्या देते की तुला. यासाठी मित्रांसमोर शूज काढून चालतो. आपलं लास्ट शूज खतरनाक आहे एकदम. हे अजून लास्ट नाही आहे. हे आपल्याला हे पण एक स्पोर्ट्स शूज आहे आधीच आपल्याकडं. हे पण नवीनच आहे. आपण अजून यूज केलेलं नाही आहे कुठलंच. हे आपण इथं ठेवूया. आणि असलं मला भारी वाटायला सांगतो एवढं शूज कलेक्शन बघून माझं. हे काय आपण एकदम घेतलेलं नाही आहे. हे हळूहळू मी पैसे साठवून मेहनतीनं हे सगळं शूज घेतले आणि तुम्हाला दाखवायला पण आनंद व्हायला. माझ्या मित्रांसमोर हे शूज ओपन करा अनबॉक्सिंग करायला पण मला भारी वाटाले. कारण भीती पण वाटाल्या कारण माझी साईज बसत्या सगळ्यांना. आणि लास्ट हे शूज भारी आहे म्हणजे माझ्यासाठी तर एकदम खतरनाक शूज आहे. हे पण ऍडिडासच आहे. हे स्निकर आहे. तर हे शूज आहे. तर काही हे कसं दिसतंय हे नक्की मला कमेंट मध्ये सांगा. हे मला सगळ्यात जास्त आवडणारं शूज हे आहे. आणि ह्याच्या पुढची गोष्ट ज्यावेळी लाईट चालू करून हे दाखवल तुम्हाला तर तुम्ही बघा तुम्ही फक्त कसं दिसतंय. म्हणजे चेतन तू स्वतःच्या शूज साठी शूज हाऊस तयार केलाय. तर आपल्याकडे 6 शूज होते आणि आपण 6 बॉक्स मागवलेलं आणि बघूया आपण हे सगळं चालू करून. तर कसं दिसते बघूया. मी जर खोलाच होणार आहे. कसला माहिती झाले रे. असं बघू वाटले मला. बघ असं बरं आता टॅगलाईन शू हाऊस. शू हाऊस इन सीएन होम असं करणार. झालं का विषय. कसा आहे गाईज कमेंट मध्ये मला नक्की सांगा तुम्हाला कसं आवडलं. कारण सकाळपासून हे खटाटोप करायचोय या शूज साठी फक्त. आणि हेच असते मिडल क्लास मुलांचं स्वप्न. आणि माझं पण असं एक स्वप्न होतं की बाबा आपल्याकडे पण शूज कलेक्शन असावं. आणि हे मी हळूहळू करालोय. भविष्यात 6 पासून त्या टोकापर्यंत आपलं शूज कलेक्शन 100% होणार. तर तुम्ही ब्लॉग बघत राहा आणि मला नक्की सपोर्ट करा. मला सबस्क्राईब करा तुम्ही माझ्या चॅनलला. आणि असंच भारी भारी ब्लॉग तुमच्यासाठी बनवत जाईन आणि प्रयत्न करत जाईन की ह्याच्यापेक्षा ब्लॉग भारी करण्याचं. तर हे तुम्ही बघून घ्या. मी तुम्हाला छोटासा सिनेमॅटिक व्ह्यू पण दाखवतो तुम्हाला. तुम्ही बघून घ्या ते पण. तर गाईज हेच मला तुम्हाला दाखवायचं होतं. म्हणजे मी हा व्हिडिओ कुठला शो ऑफ साठी करत नाहीये किंवा माझ्याकडे एवढं शूज आहेत. माझं ह्याच्या मागचं काय हे धोरण नाहीये कोणाला चिडवायचं. प्रत्येकाकडं सगळं असते. प्रत्येकाकडं सगळ्या गोष्टी असतात. पण मी हे तुम्हाला का दाखवतोय कारण
माझं पण एकेकाळी स्वप्न होतं की बाबा माझ्याकडे पण शूज असलं पाहिजेत. आपण नवीन नवीन गोष्टी बघतोय ऑनलाईनला किंवा रीलला, प्रत्येकजण सगळ्या गोष्टी बघत असते, पण प्रत्येकजण कोण असं बोलून दाखवत नसते किंवा प्रत्येकाच्या मनात कुठं ना कुठं तर असतंय की बाबा एखादी गोष्ट बघितली की ती आपल्याकडे पण असावी किंवा आपल्याला पण ती मिळायला पाहिजे, पण त्यासाठी कोण प्रयत्न करत नाहीत. एक एक जण करतात, एक एक जण करत नाहीत. पण हेच मी पण बघितलेलं की बाबा असं आपल्याकडे शूज कलेक्शन असावं किंवा असं बॉक्स असावं आणि त्या बॉक्समध्ये लाइटिंग असावं. हे लाइटिंग जे मी केलंय ते मी फक्त माझे मित्र मिळून, हे काय बॉक्स सहित हे लाइटिंग आलेलं नाहीये किंवा हे बॉक्सात असलं मागवलेलं नाहीये, हे मी स्वतः केलंय, इथं बनवलंय. कमीत कमी मला 4-5 तास लागलेत हे सगळं बनवायला, पूर्ण दिवस गेलाय. तर हे बघताना मला एवढा आनंद झालाय, मी असं सांगूच शकत नाही तुम्हाला की बाबा मला काय आता जाणवलंय हे बघून. फक्त तुम्हाला ह्यातून हेच सांगायचं की बाबा तुम्ही पण स्वप्न बघा आणि त्या स्वप्नासाठी झगडा किंवा ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा. काय पण असू दे, ते हीच गोष्ट नाही, सगळ्याच गोष्टी त्यासाठी प्रयत्न करा तुम्ही, तुम्हाला 100% मिळणार. मॅनिफेस्ट करायला शिका. अशी कुठलीच गोष्ट शक्य नाही की बाबा तुम्हाला ते भेटणार नाही, तुम्हाला 100% मिळणार. फक्त तुमचा प्रयत्न 100% असलं पाहिजे. तर मला हेच तुम्हाला सांगायचं होतं. आणि आपण आता जिम पण चालू केल्या, कारण तुम्हाला ब्लॉगमध्ये पण सांगितलंय मी पूर्ण असं भटकलेलो. बॉडीकडे लक्ष द्यायचं नाही, फिटनेसकडे लक्ष द्यायचं नाही, कसं पाहिजे तसं खायचं, कसं पाहिजे तसं वागायचं, अशा सगळ्या गोष्टी मी कमीत कमी 1 वर्षभरात केल्यात. तर आता आपण जिम पण चालू केल्या, फिटनेसकडे लक्ष द्यायचं आहे आणि तुम्हाला सगळं आता ब्लॉग येत राहतील आणि माझं डेली रुटीन मी तुम्हाला 100% दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि हेच तुम्हाला सांगायचं होतं. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि हे माझा प्रयत्न म्हणजे हे मी जे केलंय हे तुम्हाला कसं वाटलं हे पण नक्की मला कमेंटमध्ये सांगा. कारण मला वाटत नाही की कोल्हापूर जिल्ह्यात हे असं कोण केलेलं असेल, मीच पहिली व्यक्ती असेल की हे मी केलोय स्वतःहून. तर ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तर आपला हा व्लॉग इथंच एंड होतोय आणि भेटूयात आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तर तोपर्यंत बाय गाईज.